नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे। सोमवारी दिवसभरात भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवले। त्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे। या सगळ्या धक्क्यांचं केंद्र पेठ जवळ असल्याची माहिती समोर आली आहे। जमिनीखाली साचलेला दाब बाहेर पडत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवलाय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिकच्या कोणकोणत्या भागात भूकंपाचे धक्के जाणवलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंचवटी, आडगाव, शिलापूर, म्हसरूळ, मखमलाबाद, सिद्ध पिंपरी, नांदूर, शिंगोटे, दिंडोरी, पेठ, चास, कळवण, सुरगाणा या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। घासल्यामुळे सीमावर्ती भागात कंपनं जाणवली। नाशिकमध्ये 24 तासात 164 मिलीमीटर पाऊस झालाय। पावसाचं पाणी भेगांमधून खोलवर झिरपलं। या दाबामुळे भूगर्भात 5 किलोमीटर खाली स्प्रिंग सारखा ताण आला आणि त्यामुळेच हालचालींचा अंदाज व्यक्त केला जातोय। 31 जुलै रोजी रात्री 1:41 दिंडोरीमध्ये 3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:37 त्र्यंबकेश्वरमध्ये 3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3:38 सुरगाण्यात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। तर 8 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता सुरगाण्यात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।